नमस्कार, जय भवानी, जय शिवराय। सप्टेंबर महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे बऱ्याच लाभार्थ्यांना मिळालेले आहेत, परंतु काही अपात्र लाभार्थी किंवा मग असे काही लाभार्थी असतील ज्यांच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला असतील, अशा लाभार्थ्यांना राज्य शासनाने या योजनेचा हप्ता थांबवलेला आहे। आणि बऱ्याच अशाही महिला आहेत ज्यांनी अद्यापही ई-KYC केलेली नाही आहे। अशा महिलांचे सुद्धा हप्ते राज्य सरकारने पेंडिंग ठेवलेले आहेत। तर त्यासाठी सर्वांना ई-KYC करणे तर बंधनकारक आहेच। त्यांना जर त्यांचा लाभ घ्यायचा असेल, हप्ते चालू ठेवायचे असतील या योजनेचे, तर त्यांना ई-KYC करावी। ई-KYC याची मुदतसुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे आणि यामध्ये येणारी जी तांत्रिक अडचण होती तीसुद्धा आता हळूहळू दूर व्हायला लागलेली आहे। तर आपण लाभार्थी असाल परंतु अद्यापही आपण याची ई-KYC केली नसेल तर आपण लवकरात लवकर ती करून घ्यावी। आता ऑक्टोबर महिन्यातला जो हप्ता आहे हा केव्हा येईल, असा बऱ्याच महिला वर्गांना, लाभार्थ्यांना अपेक्षा असते की ऑक्टोबर महिन्यातला जो हप्ता आहे हा भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर येईल, परंतु अद्याप तसं काही नाही आहे। राज्य सरकार लवकरच या हप्त्याच्या निधीसंदर्भात लवकरच GR काढेल। या महिन्याच्या 27, 28, 29 या तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या ऑक्टोबरच्या हप्त्याचा GR निघू शकतो। म्हणजे साधारणतः पुढच्या महिन्यात 5 ते 7 तारखेपर्यंत ऑक्टोबरचा हा जो हप्ता आहे हा लाडक्या बहिणींना भेटू शकतो। तर त्यासाठी तुमची KYC त्वरित करून घ्या, म्हणजे तुमचा हप्ता त्याच्यामध्ये काही विलंब लागणार नाही। आणि सोबतच आपली ई-KYC जर तुम्ही केली असेल तर त्याची पडताळणीसुद्धा करून घ्या की आपली ई-KYC पूर्णतः झाली अथवा नाही। त्यासाठी आपल्या त्या वेबसाईटवर जाऊन पुन्हा तुमचा आधार नंबर, कॅप्चा, त्यानंतर OTP पाठवायचा आहे। त्यानंतर एक मेसेज येईल की तुमची ई-KYCची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर अशा महिलांनी, अशा लाभार्थ्यांनी या ई-KYC संदर्भात निश्चिंत राहायचं आहे। आपला हा हप्ता ऑक्टोबरचा 5 ते 7 नोव्हेंबरमध्ये आपल्या खात्यावर जमा होईल। त्या संदर्भात लवकरच GR निघणार आहे। अशाच काही अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।